विस्पर, सोफी, स्टे फ्री. आज इंडियन मार्केटमध्ये जेवढे पण पॅड्स आहेत ते सगळे डेडली आहेत. येस, नीट ऐका. नोव्हेंबर 2022 ला एका एनजीओने या सगळ्या पॅड्स वर स्टडी केलं आणि त्यांना कळलं ह्या पॅड्स मध्ये व्हिओसिस आणि थायलेट सारखे टॉक्सिक केमिकल्स आहेत. हे टॉक्सिक केमिकल आपल्या बॉडी मध्ये काय करतात माहिती आहे? तर नमस्कार माझ्या मैत्रिणींनो, मी दिनतनी गर्ल एक नवीन सिरीज घेऊन आलेली आहे, वुमेन सेफ्टी अँड प्रिकॉशन. तसे या नाजूकच्या गोष्टीवर फारसं कोणी बोलत नाही, पण मी मराठी मुलगी आपल्या महाराष्ट्रासाठी आणि आपल्या भारतासाठी एक छोटासा प्रयत्न करेन. आवडला तर नक्की मला साथ द्या, बाकी तुमची इच्छा, पण माझे प्रयत्न थांबणार नाही. वेल, रिसेंटली साऊथ कोरियामध्ये 3000 पेक्षा जास्त महिलांना रिप्रोडक्टिव्ह हेल्थ इश्यू म्हणजे लैंगिक आरोग्याचा त्रास सुरू झाला. मग त्याच्यावर स्टडी केल्यावर कळलं ह्या सगळे महिला एकाच कंपनीचे पॅड यूज करत होते. मग अजून इन्व्हेस्टिगेशन केल्यावर कळलं ह्या पॅड्स मध्ये तेच व्हिओसीज आणि थायलेटचे केमिकल मिळाले. बरं, व्हिओसी आणि थायलेटचे मेडिसिन्स जे आहेत ते जास्त डेंजरस नाहीये, पण जेव्हा ते आपल्या वजायना थ्रू आपल्या बॉडीमध्ये जातात तेव्हा ते जास्त हानिकारक होतात. मैत्रिणींनो, डॉक्टर सुद्धा आपल्याला आपल्या वजायनावर कुठल्याही केमिकलची क्रीम लावायला अलाव करत नाही, कारण आपली वजायनाची स्किन खूप जास्त नाजूक असते, ती पटकन कुठलेही केमिकल ऍब्सॉर्ब करून घेते. आता विचार करा, आपल्या इंडियामध्ये कितीतरी महिला हेच प्रोडक्ट यूज करतात, पण तरी ओपनली कोणीच बोलत नाही. आणि इंटरेस्टिंग गोष्ट तर ही आहे की सॅनिटरी पॅड्स तुम्ही चेक केलं तर कुठेच इन्ग्रेडियंट मेन्शन नसतं, कारण सॅनिटरी पॅड्स हे मेडिसिनल प्रोडक्ट मध्ये धरलं जातं आणि मेडिसिनल प्रोडक्टला इन्ग्रेडियंट देणं तेवढं कंपल्सरी नाहीये आणि हाच मोठा स्कॅम आहे. पण ह्यावर बोलणार कोण? कारण पिरियड्स या टॉपिकवर अजूनही ओपनली कोणी डिस्कस करायला मागत नाही, राईट? पण आपला माइंडसेट असा आहे की इंडियन सोसायटी पिरियड्सला घेऊन थोडी नॅरो माइंडेड आहे. हा, हे कम्प्लिटली ट्रू नाहीये. इनफॅक्ट इंडियामध्ये अशाही काही जागा आहेत की जिथे पिरियड्सला घेऊन सेलिब्रेट केलं जातं. फॉर एन एक्झाम्पल, ओरिसामध्ये राजाप्रभा फेस्टिवल, या 3 दिवसाच्या फेस्टिवल मध्ये पावसाला वेलकम करतात, हे समजून की आपली धरती माता मेन्स्ट्रुएट करते आणि त्या दरम्यान जर कुठल्याही महिलेला पिरियड झाले असते तर तिला देवीच्या रूपात तिचा सन्मान करतात. वाव. तसंच आसाम मध्ये प्रत्येक वर्षी 3 दिवस एक फेस्टिवल साजरा केला जातो. असं मानलं जातं की तिकडची गावदेवी म्हणजेच कामाख्या देवी 3 दिवस मेन्स्ट्रुएट करत आहे आणि देवीला आराम देण्यासाठी, प्रायव्हसीसाठी तिकडच्या मंदिराचे दार बंद ठेवले जातात. आणि असंच तामिळनाडू सकट बाकी साऊथ इंडियामध्ये सुद्धा मुलींच्या फर्स्ट पिरियड्सला सेलिब्रेट केलं जातं. त्यांना नवीन साडीमध्ये सजवून त्यांची पूजा करून त्यांना गिफ्ट दिले जातात. अमेझिंग. हे फक्त साऊथ इंडिया नाही, मी तर म्हणते हे पूर्ण भारतभर केलं पाहिजे. इनफॅक्ट आपल्या हिंदू धर्मात कॉस्मिक योनी म्हणजेच वजायना ब्रह्मांडचा जन्म मानला जातो, म्हणून आपल्या धर्मामध्ये योनी पूजाला फार महत्व आहे. पण थांबा, आपल्याच भारतात अशी एक साईड आहे जिथे त्याच महिलेला पिरियड्स आल्यावरती 4 दिवस घराबाहेर लांब ठेवलं जातं. एवढंच नाही, तिचं खाणं पिणं सगळ्याच गोष्टी तिच्या वेगळ्या असतात. इव्हन दो जर कोणाला पिरियड झाला आणि त्या महिलांनी जी कुठल्या वस्तूला हात लावला तर त्या वस्तूला कोणी दुसरं माणूस हात लावू शकत नाही. आईने असंच आम्हाला सांगले का बाय असा करायचा तसा करायचा, कशाला हात नाही लावायचा, असं झाल्यावर देवाची पूजा नाही करायची. मग स्वयंपाक करायला गेलो तर मग तेलाला हात नसं लावून दे का, तर त्या दिव्याला तेल लागायचं, मसाला बिसाला काही असा काढूनच द्यायची आई. ह्या प्रथा अजूनही आपल्या भारतामध्ये फॉलो होतात. इतकं वाईट ट्रीट केलं जातं महिलेला पिरियड झाल्यावर. मग हे असं सगळं असल्यावरती ओपनली कोण कसं बोलणार? इव्हन दो पिरियड झालेत यासाठी पण प्रत्येक लँग्वेज मध्ये वेगवेगळे कोड वर्ड्स आहेत. म्हणजेच इंग्लिश मध्ये शार्क वीक, द पेन इज ॲज बॅड अ शार्क बाईट. हिंदी मध्ये महिना चढ जाणं, तमिळ मध्ये पुरा तू आई, मल्याळम मध्ये पुराता कुका. मे बी माझं प्रोनाउन्सिएशन रॉंग असेल, पण ह्याचा अर्थ आहे आय एम आउटसाइड. म्हणजे पिरियड सारखी गोष्ट डिस्क्राईब करायला पण ह्यांना हा वर्ड मिळाला, आय एम आउटसाइड. आणि आपल्या मराठीमध्ये कावळा शिवला किंवा घोटाळा आहे. एवढंच नाही तर ह्यांची ब्रँडची नावं सुद्धा विस्पर. मला हेच म्हणायचंय की नेचरच्या एवढ्या सुंदरच्या गोष्टीला अजूनही एवढा शेम का आहे? मग अशा विषयांवर बोलणार तरी कसं की ह्यांच्या पॅड मध्ये तेच व्हिओसीज आणि थायलेट सारखे टॉक्सिक केमिकल आहेत. आता मी तुम्हाला सांगते हे केमिकल नक्की आपल्या बॉडीमध्ये काय करतात. सगळ्यात पहिलं थायलेट्स. सॅनिटरी पॅड्सला व्हाईट आणि क्लीन ठेवण्यासाठी ब्लीचचा वापर केला जातो आणि त्यासाठी यूज होतं हे थायलेट्स. थायलेट्स आपल्या पॅडला एकंदरीत सॉफ्ट आणि फ्लेक्सिबल ठेवतं, पण त्याचे मॉलिक्युल्स पॅडवर जास्त वेळ चिटकून राहत नाही, तर ते काही वेळानंतर ते डिटॅच होतात. जसं मी सांगितलं, आपली वजायनाची स्किन सेन्सिटिव्ह असल्यामुळे हेच मॉलिक्युल्सला ॲब्सॉर्ब करून घेत आणि हेच जास्त वेळ आपल्या स्किनवर राहिल्यामुळे रिप्रोडक्टिव्ह न्यूरोलॉजिकल प्रॉब्लेम म्हणजेच की ब्रेनचे प्रॉब्लेम आणि हार्ट प्रॉब्लेम आणि मेन म्हणजे ह्याने ब्रेस्ट कॅन्सरचे सुद्धा चान्सेस आहेत. आता नेक्स्ट, व्हिओसिस, व्हॉलेटाईल ऑर्गॅनिक कंपाऊंड्स, जे आपल्या पॅडला एक छान फ्रेग्रन्स तर देतात
पण तेच इझिली इव्हॅपोरेट होऊन आपल्या वजानाच्या स्किन मध्ये ऍब्झॉर्ब होतात आणि ह्याचमुळे मेमरी लॉस आणि पॅरालिसिस सारखे आजार होतात आणि वर्स्ट केस सिनारिओ कॅन्सर. आता ह्या सगळ्यानंतर सॅनिटरी पॅड्सला लीक प्रूफ बनवण्यासाठी प्लास्टिकचा वापर केला जातो. एक पॅड बनवण्यासाठी 4 ते 5 प्लास्टिक बॅग्स यूज होतात आणि तुम्हाला तर माहितीये प्लास्टिक डिकम्पोज व्हायला वर्षानुवर्ष जातं, म्हणजे आपल्या हेल्थ सोबत एन्व्हायरमेंटला पण हानिकारक आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल सॅनिटरी पॅड्स नाहीत मग काय? तसं आपल्या मार्केटमध्ये टॅम्पॉन्स, मेन्स्ट्रुएशन कप असे खूप साऱ्या गोष्टी आल्या, पण त्या सगळ्यांना सगळ्याच ठिकाणी मिळतील असं नाही. पण आपल्या इंडियामध्ये लोकल इको फ्रेंडली असे पॅड्स आहेत जसे की बनाना लीफ फायबर पॅड, जे बायोडिग्रेडेबल आहेत, रियुजेबल आहे, इफेक्टिव्ह आहे आणि 100% सेफ आहे. आणि जर ह्याची कॉस्ट तुम्ही बघाल तर एक पॅडची किंमत आहे 370 रुपीज आणि तो एक पॅड आरामात 7 ते 8 महिने जातो. आणि तुम्हाला तर माहित आहे वर्षभरातच आपल्या सॅनिटरी पॅड्स मध्ये आपला किती खर्च होतो. बरं, आपल्या इंडियामध्ये अजून पण असे लोकल बिझनेसेस आहेत जसे की आझादी पॅड, आनंदी पॅड, माय पॅड्स एक्सेट्रा, जे प्युअर बांबू ट्री आणि कपड्याचे बनवलेले आहेत. बरं, मी समजू शकते की हे जे इको फ्रेंडली पॅड्स आहेत ते इझिली सगळीकडे अवेलेबल होत नाही ॲज कम्पेअर टू नॉर्मल सॅनिटरी पॅड्स. पण माझी गव्हर्नमेंटकडे हीच विनंती आहे की हे लीक प्रूफ ऑर्गॅनिक सेफ पॅड महाराष्ट्राच्या कोपऱ्या कोपऱ्यात पोहोचवावे, जणू माझ्या महाराष्ट्राची प्रत्येक स्त्रीला एक चांगलं आरोग्य मिळो. आणि माझी तुमच्याकडून पण हीच विनंती आहे की तुम्ही ही व्हिडिओ निदान 2 लोकांना तरी, 2 महिलांना तरी शेअर करा, म्हणजे ही जी वुमेन सेफ्टी आणि प्रिकॉशनची ही जी माझी माहिती आहे ती कोपऱ्यात कोपऱ्यात प्रत्येक महिलापर्यंत पोहोचेल. बाकी हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. बरं, पिरियड्स मध्ये काय खाल्लं पाहिजे आणि काय नाही खाल्लं पाहिजे हा महत्त्वाचा व्हिडिओ मी टाकलेला आहे, तो बघितला नसेल तर इथे लिंक वर क्लिक करून नक्की बघा. बाकी आपण भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये एपिसोड 2 मध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.